आजच्या काळात महिलांनी टापटीप राहणे अतिशय गरजेचे आहे। कारण त्यामुळे काय होतं की आपल्याला स्वतःलाच एक असा कॉन्फिडन्स येतो, एक असं गुड फील आपल्याला वाटायला लागतं। आणि हे ड्रेसिंग स्किल हे कोणत्याही वयोगटातील महिलांना असायलाच पाहिजे। तर याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी प्राध्यापक पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते। बघा, आपलं एक असं नेहमीचं उदाहरण बघूया की तुम्ही साधे कपडे घालून साडीच्या दुकानात गेलात। गेल्याबरोबर तो सेल्समन तुमच्याकडे बघतो आणि तुम्ही त्याला म्हटलं की मला साड्या दाखव, तर तो काय म्हणतो तुम्हाला सर्वप्रथम की तुमचं बजेट किती आहे, तुमची रेंज किती रेंजपर्यंत तुम्हाला साडी दाखवू। आणि तो जेव्हा असा प्रश्न करतो तेव्हा आपला मूड ऑफ होतो, आपल्या मनाला अशी कुठेतरी ठेच लागते, आपलं मन कावरंबावरं होतं आणि आपण त्याला म्हणतो की अरे बाबा, तू फक्त साड्या दाखवण्याचं काम कर, बजेट वगैरे आम्ही बघून घेऊ। याचा अर्थ असा की बाह्य रूपावरून आपलं परीक्षण हे केलं जातं। जरी आपला स्वभाव असा असेल की समोरच्या व्यक्तीच्या कपड्यांवरून त्याचं जजमेंट करू नये, पण एक लक्षात ठेवायचं असतं की जग आपलं परीक्षण हे बाह्य रूपावरूनच करतं। बघा, एखाद्या वेळेस तुम्ही सगळ्या स्त्रियांना समजा आपण एक असा प्रश्न विचारला की तुमचा सर्वात आवडता कम्फर्टेबल घरात घालण्यासाठी असणारा पोशाख कोणता आहे, तर बऱ्याच महिलांचं उत्तर असं येणार की गाऊन। आणि बरोबरही आहे, कारण तो कम्फर्टेबल घरात घालण्यासाठी पोशाख आहे। पण घरात जरी तुम्ही तो गाऊन घालत असाल तरीही तो असा नीटनेटका व्यवस्थित असायला पाहिजे। मळलेला किंवा असं चुरगळलेला असा असायला नको। चांगले कपडे तुम्ही घातले तर काय होतं की तुम्हाला त्याचं स्वतःलाच चांगला फील यायला लागतो। बघितलं असेल तुम्ही बरेच वेळा की कंपनीमध्ये, IT क्षेत्रातल्या कोणत्याही कंपनीमध्ये बघा, किंवा कोणत्या गाड्यांच्या कंपनीमध्ये, दुकानात, शोरूममध्ये, सोन्याच्या दुकानामध्ये तुम्ही बघितलं असेल की तिथे त्यांना ड्रेस कोड, युनिफॉर्म असतो। बघा, आता सोन्याच्याच दुकानातलं उदाहरण घेऊया। तसं त्यांची सिल्कची साडी अशी छान घातलेली, त्यानंतर त्यावर छोटंसंच ऑर्नामेंट, छोटे कानातले, एक विशिष्ट प्रकारची हेअरस्टाईल केलेली, तर त्यामुळे आपल्याला काय होतं की त्यांच्याकडे पाहून प्रसन्न वाटतं, आपल्याला स्वतःला चांगलं वाटतं त्यांच्याकडे बघून, आणि एक तिथे असं वातावरण क्रिएट होतं। तुम्ही एअरपोर्टवर बघितलं असेल किंवा एरोप्लेनमध्ये ज्या एअर होस्टेस असतात, तर त्यांचं असं हलकंसं मेकअप, त्यांचं विशिष्ट ड्रेस घातलेला त्यांनी, त्यांची हेअरस्टाईल, तर हे आपलं लक्ष कसं असं वेधून घेतात आणि आपण त्यांच्याकडे नाही म्हटलं तरी एक मिनिट असं बघत असतो। आपल्या मनात हा फील येतो की किती छान ड्रेसअप केलेलं आहे। तर हे जे आहे हे स्वतःसाठी सुद्धा आवश्यक आहे। प्रोफेशनल लाईफमध्ये आपण म्हणू की ऑफिसमध्ये कुठे जाताना व्यवस्थित गेलं पाहिजे, पण घरी पर्सनल लाईफमध्ये सुद्धा आपलं स्वतःचं सादरीकरण, स्वतःचा पोशाख याला खूप महत्त्व आहे। कारण बघा, तुम्ही बरेच वेळा तुम्हाला असं जाणवलं असेल की काही लोक आपल्याकडे दुर्लक्ष करत आहे, घरातील लोकसुद्धा आपल्याकडे लक्ष देत नाही, तर अशा वेळेस आपल्याला वाईट वाटतं की का बरं। पण तुम्ही जर असं चांगलं स्वतःला टापटीप राहिलात तर तुमच्या घरात बघा लोक म्हणजे तुम्हाला एक असं त्यांना हिणवण्याचा आपण चान्स देणार नाही, कोणीही लोक आपल्याला हिणवण्याची हिम्मत करणार नाही। म्हणून आपल्या घरी जरी आपण राहत असलो तरी आपण असं व्यवस्थित राहायचं, टापटीप राहायचं। असं काही चांगले कपडे याचा अर्थ हा नाही ना की ब्रँडेड कपडेच घाला किंवा महागडे कपडे घाला, असं त्याचा अर्थ नाही। तुम्ही स्वच्छ धुतलेले, नीटनेटके, इस्त्री केलेले असे कपडे जर घातले तर आपल्यासोबतच इतरांनासुद्धा प्रसन्न वाटतं। आणि घरात बघा की आपण जेव्हा असं टापटीप राहतो तेव्हा आपल्या घरात लहान मुलं असेल तर ते नकळत त्यांचं आपल्याकडे लक्ष असतं आणि नकळत आपण त्यांच्यावर हे चांगले संस्कार, न बोलताही त्यांच्यावर हे चांगले संस्कार होतात आणि हे संस्कार त्यांच्या मनावर बिंबवले जातात। पुढे त्यांना मोठे झाल्यानंतर आठवतं की आपली आई कशी राहत होती। तर हेही सुद्धा एक महत्त्वाचं आहे।
आणि बघा, आपण आता कुठे मार्केटमध्ये गेलो, भाजी घ्यायला जरी कोणी गेलं आणि एखादी व्यक्ती, एखादी स्त्री समजा छान साडी घालून आहे, पण तिच्या हातामध्ये जी पिशवी आहे ती मळलेली आहे, तर आपलं लक्ष म्हणजे आपण म्हणतो की साडी किती छान घातली, पण पिशवी किती कळकट मळकट आहे, असं सहज आपल्या मनात येतं. एखादी तरुणी आपल्याला बसमध्ये किंवा बाहेर दिसली आणि छान तिने ड्रेसअप केलेला आहे, व्यवस्थित दिसत आहे, तिची हेअरस्टाईल, तिचं जे ऑर्नामेंट तिने घातले, तर आपल्या मनात असा विचार येतो की किती छान हिने केलेला आहे ड्रेसअप. आणि त्याच वेळेस आपण काय करतो की आपल्या मनाची समजूत काढतो, हिच्याकडे भरपूर वेळ असेल म्हणून हिला वेळ मिळालेला आहे, म्हणून ही छान अशी तयार होऊन आलेली आहे. पण एक लक्षात ठेवा बरं का, की देवाने प्रत्येक व्यक्तीला 24 तासांचा वेळ दिला आहे आणि यामध्येच नियोजन करणे हे आपलं कर्तव्य आहे. असं काही खूप वेळ असा कुणाला दिलेला नसतो, आपणच त्यामधून आपल्याला वेळेचं नियोजन हे करत असतो. तर बघा की आता बाहेर जाताना तुम्ही ड्रेस घातला तर ओढणी व्यवस्थित घेतली, ओढणीचा ड्रेस असेल तर, ओढणीचा नसेल तर मग काही प्रश्नच नाही. त्यानंतर तुम्ही साडी घातली तर त्याला व्यवस्थित पिनअप केलेलं आहे, छान त्याच्या प्लेट्स निर्या व्यवस्थित टाकलेल्या आहेत, तर ते आणखी सुंदर दिसतं. त्यानंतर तुमचे हलकंसं मेकअप करा, हलकंसं पावडर लावा, कानातले त्याला सूट होईल असे तसे घालायचे. त्यानंतर तुम्हाला काही दागिने कोणते घालायचे असेल, फंक्शन पाहून, जो फंक्शन असेल, प्रोग्राम असेल त्याप्रमाणे आपण जर तयार झालं, असं टापटीप राहिलं तर ते अतिशय चांगलं दिसतं. आणि हेअरस्टाईल हे सुद्धा एक खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या चेहऱ्याला जशी सूट होईल त्याप्रमाणे तुम्ही हेअरस्टाईल करा. तुम्हाला काय जी काही करायची असेल, अनेक प्रकारचे हेअरस्टाईल असतात. त्यानंतर तुम्हाला केस रंगवायचे असेल, डाय करणे आहे, तुम्हाला काही मेहंदी लावायची आहे, तर ते तुम्ही करत असाल तर ते पण तुम्ही करा. त्यामुळे सुद्धा तुमच्या लूकमध्ये खूप फरक पडतो. शिवाय तुमचं हात वगैरे असे कसे हे असायला पाहिजे, नख वगैरे, हे पण अतिशय महत्त्वाचं असतं. आणि सर्वात महत्त्वाचं हे आहे की आपण खूप महागड्या सँडल्स, चप्पल्स म्हणजे फूटवेअर खूप महागडे आपण घालतो, पण तुमच्या टाचा जर चांगल्या नसेल तर त्या फूटवेअरला काही मग व्हॅल्यू राहत नाही, त्या फूटवेअरचं तुमचं इम्प्रेशन पडत नाही. म्हणून टाचासुद्धा तुमच्या चांगल्याच ठेवायला पाहिजे, त्याकडे सुद्धा आपण लक्ष देणे हे अतिशय गरजेचं आहे. आणि जर आपण असं टापटीप राहिलो, आपण असं नीटनेटकं छान राहिलं तर काय होतं की त्याचा आपल्यालाच एक असं वेगळा फील येतो. आणि त्यासाठी काही कोणत्या वयाची मर्यादा वगैरे नसते की बा या वयात असं राहायला पाहिजे, असं काहीही नसतं. आणि हा विचार तर मुळीच करायचा नाही की आम्हाला काय ऑफिसमध्ये जावं लागतं का, आम्ही घरीच असतो. पण घरी राहून सुद्धा तुम्ही तुमच्या घरचे जे कपडे आहेत ते तुम्ही व्यवस्थित जर घातले तर स्वतःलाच आपल्याला एक असं गुड फील, गुड कॉन्फिडन्स, स्वतःलाच चांगलं वाटायला लागतं आणि काही त्याला श्रम पडत नाही. तर असं जर आपण केलं तर आपल्या मनामध्ये आणखी उत्साह येतो, आपण आणखी आनंदी बनतो आणि मग त्यामुळे आपलं कोणतंही कार्य जे असते ते अगदी एनर्जेटिक होऊन जातं. म्हणून असं टिपटॉप राहणे हे सुद्धा अतिशय गरजेचं आहे. काही महागडे कपडे नको, आपल्या घरी जे आहेत तेच नीटनेटके वापरायचे. आता काही लोकांना काय असतं की निसर्गतःच कोणत्या गोष्टी मिळालेल्या असतात, ते निसर्गतःच त्यांना म्हणजे पर्सनॅलिटी, त्यांना सौंदर्य, कलर हे मिळालेलं असतं. पण ज्यांना नाही आहे, जे साधारण असेल, तरीही त्यांनी असं कधी मन कमी करायचं नाही किंवा माझ्याकडे बा हाईट नाही किंवा माझा कलर असा आहे. हे बघा, एक लक्षात ठेवायचं की देवाने प्रत्येक व्यक्तीला युनिक बनवलेलं आहे, प्रत्येक व्यक्तीला स्पेशल बनवलेलं आहे. प्रत्येकाची क्वालिटी ही वेगळी आहे, म्हणून त्या क्वालिटीचं चीज करणे हे आपल्या हातात आहे. म्हणून आपण आपलं कर्तव्य करत राहायचं. आपल्याला टिपटॉप राहायचं आहे, छान असं दिसायचं आहे. कुठलंही तुम्हाला जे ड्रेसअप वगैरे तुम्ही जे करत आहात ते असं व्यवस्थित करा, त्याला साजेसं करा आणि बघा, नक्कीच बघा की तुम्हाला असा गुड फील येईल, कॉन्फिडन्स येईल. आणि फक्त साडी घालून नाही होणार बरं का, म्हणजे साडीच व्यवस्थित घातली किंवा ड्रेसच व्यवस्थित घातला, त्यासोबत बाकीचं जे ऑर्नामेंट्स असतं वगैरे ते सुद्धा महत्त्वाचं आहे आणि ते सुद्धा आपण करायलाच पाहिजे. त्याला काही खूप असं पैसे लागत नाही वगैरे, अगदी छोट्या छोट्या याच्यामध्येच ते होऊन जातं. तर त्यामुळे आपल्यामध्ये उत्साह येतो. तर असेच हसत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.